त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कुणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे। कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेला आहे। त्यामध्ये कोणी आडवं येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही। पण हे कधी मीटिंग हुई है पुलिस प्रशासन और महानगर पालिका प्रशासन के साथ, तो धार्मिक स्थलों को लेकर क्या फैसला हुआ है? देखिए, महानगर पालिका के जो आयुक्त साहब है श्रीकांत जोशी साहब, इनके ओर से कल मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, कब्रस्तान और दरगाह आईलेजी होड़कर पुतला सभी अध्यक्ष को मनपा की ओर से कल एक नोटिस आई कि आप कोई धार्मिक स्थल जो है 7 दिन में हटाना है, नहीं तो हम इसको हटाएंगे और जो परिणाम होगा और जो वातावरण टाइट होगा तो इसकी जिम्मेदारी आप पूरे जो अध्यक्ष है और मस्जिद के और कमेटी के या मंदिर कमेटी के जिम्मेदार है सब इनके ऊपर आएगा। तो हमने जब नोटिस लिया और हमने तत्काल में प्रेस कॉन्फ्रेंस लिया और चैनलों के जरिए हमने मनपा के आयुक्त साहब को ये बोला कि सर, ये जो आपने जो हमको आश्वासन दिया था कि हरसुल वासियों को हम टीडीआर नहीं देंगे, मुबदला देंगे, मुबदला मतलब पैसा देंगे तो हम गांव को हाथ लगाएंगे, और दूसरा आश्वासन ऐसा दिया था कि धार्मिक स्थल जो भी हरसुल में है जब तक चर्चा नहीं होंगी, मीटिंग नहीं होंगी, इसको भी हम हाथ में लगाएंगे। तो हमने चैनल के माध्यम से इनको हमारा पैगाम पहुंचाया। तो इन्होंने तत्काल में आज हरसुल के पीएम मैडम आयुक्त साहब ने इन्होंने हमारी बात को दखल लिया और तत्काल में आज इन्होंने हरसुल परिसर में 4 बजे के टाइम पे एक मीटिंग बुलाया। सब गांववासियों की, जितने धार्मिक स्थल है इसके मेंबर, अध्यक्ष, कमेटी के पूरे लोगों को बुलाया और ज्यादा से ज्यादा आपने देखा कि सभी गांव के लोग उपस्थित थे। और मीटिंग में ऐसा तय किया गया कि मनपा की ओर से गांव वालों की सुनी गई। इन्होंने ये कहा गया कि हरसुल वासियों को हम टीडीआर देंगे और धार्मिक स्थल जो है जब तक चर्चा नहीं होंगी, बात नहीं होंगी, इसको हम हाथ में लगाएंगे। तो हमारा भी यही बोलना है कि भाई चर्चा कीजिए। जैसे कि भाई मस्जिद है, मैं मस्जिद कमेटी का अध्यक्ष हूँ, हमारे को मस्जिद को जगह है। अब कुछ लोगों की चर्चा हुई भाई करना क्या है, तो मैंने जो कहा अभी मीटिंग में कि हमारे जो उलमा है, केवल संभाजीनगर के नहीं, पूरे महाराष्ट्र के और बड़े बड़े उलमा हैं, संभाजीनगर में भी उलमा है, इनसे मैंने बहुत से उलमाओं से बात किया और मैं अभी और करने वाला हूँ। अगर ये बोलते हैं कि भाई अपनों को जगह है और इसमें अपन एक अच्छे काम के लिए रोड चौड़ीकरण के लिए चाहिए, रोड अभी 200 का है, सभी गाँव वाले की मांग ये है कि रोड 150 का होना चाहिए, कम होना चाहिए। तो जो भी समस्या थी आपके सामने गाँव वालों ने महापालिका अधिकारी को बोला और हमने भी सुना। और मैं भी, सरकार अगर अच्छा निर्णय लेने जा रही है तो मैं इनके साथ हूँ, लेकिन चर्चा होना चाहिए। हमारा वही बोलना चाहिए, हमारे गांव वालों को सभी बोलना है कि हमारा अतिक्रमण नहीं है, अतिक्रमण नहीं है। तो जैसे बैंसी के ओर से जो हमको मुबदला दिया गया, पैसे दिए गए, तो मनपा की ओर से भी पैसा देना चाहिए, मुबदला देना चाहिए। और रही धार्मिक स्तर की बात, हम मनपा के आयुक्त साहब से जब भी बुलाएंगे, मेरी इनके कल बात हुई, मेरी इनसे बात हुई कल, ये शनिवार को इन्होंने बोला है कि अभी टाइम में, मतलब बोला है, तारीख बोली है, अपने दिन भी बोला है कि शनिवार के दिन मैं सभी धार्मिक स्थलों की मीटिंग बुलाऊंगा, इसके बाद में निर्णय लूंगा। ऐसा इन्होंने मुझे आश्वासन दिया है। ये विरोध कर रहे हैं, टीडीआर नहीं होना, कम जगह है ना, क्यों नहीं होना? गांव वाले जो हमारे जितने गांववासी है, इनका बोलना है कि भाई टीडीआर को विरोध क्यों कर रहे हैं। ये बहुत अच्छा सवाल आपने बोला है। गांव वाले टीडीआर को इसलिए विरोध कर रहे हैं कि पहले 50, राइट से 50 और लेफ्ट से 50 बैंसी ने ले चुकी है। आप लोगों के जो घर बचे हैं, किसका 500 बचा है, किसका 300 स्क्वायर फीट बचा है, किसका 1000 बचा है, अगर ये 50-50 में इनका पूरा घर चल जाएगा तो ये टीडीआर लेके क्या करेंगे? इनका बोल मुबदला क्यों बोल रहे हैं? कमिश्नर साहब को मैं खुले अल्फाज में बोल रहा हूँ,
गांव वाले पैसे पैसे साहब बोलते, गांव वाले पैसे 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 कर रहे। तो सर गांव वालों को समझिए, इनके दुख को समझिए। अभी हमारे वतन बड़ौदे इन्होंने डायरेक्ट बोल दिया मीटिंग में कि मुझे अगर पैसे नहीं मिले और मेरे बेटियों की शादी आए, मैं क्या करूंगा, मैं सीधा आत्मदान करने वाला हूँ। अभी इन्होंने आपके सामने बोला है। तो कमिश्नर साहब को मेरा रिक्वेस्ट है कि सर हसूल के लोगों को समझिए, ये टीडीआर क्यों नहीं चाह रहे हैं। मैं सर टीडीआर लूंगा, मेरी जमीन ज्यादा जाएंगी तो मैं टीडीआर लूंगा, 2000 रुपये जाएंगी। आप जिसका 500 जा रहा है, ये कल इसका मकान अगर तोड़ देंगे तो जाके रहेगा कहाँ। इसीलिए लोग टीडीआर नहीं मांग रहे हैं। पैसे क्यों मांग रहे हैं कि इनका घर टूटेगा और ये दूसरा मकान लेंगे या प्लॉट लेके बनाएंगे, इसीलिए लोग पैसा मांग रहे हैं। प्रशासन का अगर निर्णय होगा, प्रशासन का अगर निर्णय होगा है ये हटाना ही है, यहाँ पर रास्ता चौड़ा करना ही है, तो आपका अगला कदम क्या रहेगा? देखिए कमिश्नर साहब ने मुझे बोला खुद होकर कि मैं शनिवार को मीटिंग आपकी बुला रहा हूं। अब शनिवार को ये क्या बोलते हैं और क्या निर्णय निकलता है, और गांव वालों की भी हमारी मीटिंग होगी। जो गांव जो बोलेगा सभी लोग बोलेंगे, जनता के साथ मैं आके सबसे आगे मैं खड़े रहूंगा। अब इनसे कुछ मालमत्ता घर कामी बी पेअर कार्ड बी आमचं, जर तुम्ही महापालिकेत समजा पेअर कार्ड हिलू देत नाही तर तुम्ही गुंठ्यावरील काय हिलू देणार आहे? सांगा तुम्ही, याचं द्या उत्तर। हो डायरेक्ट म्हणतात तुम्ही हे करून घ्या, येणे आपले पेअर गुंठ्यावरी करून घ्या। गुंठ्यावरी केल्यानंतर त्या पेअर कार्डाला जर हिलू नाही तर गुंठ्यावरील काय हिलू देणार आहे? कशाच्या बळावर आम्ही हे संपत्ती पाळायची? तुमचं घर चाललं का? हा, किती आहे तुमचं घर? माझं समजा 300 आहे। हो, मागं मला पैसे भेटले, पण आता उजून मोबदला पाहिजे ना। मुबदला मिले सिवाय घर तोड़ने नहीं देंगे क्या आप? हाँ? मुबदला मिले सिवाय घर तोड़ने नहीं देंगे? नहीं देंगे, पुराना घर है मेरा। हो, और मंदिर का भी वो जो सुपर हनुमान का मंदिर है वैसा बनाओ तुम। सुपर हनुमान का चौतरफ से रोड है ना, वैसा बनाओ, मंदिर अंदर लो। क्या कहना है तुम्हारा, क्या कहेंगे तुम? हर्सुल गाव येथील जे आता आपली महानगरपालिकाचे अधिकारी व हर्सुल पोलीस स्टेशनचे मॅडम तसेच केदार साहेब यांच्यासोबत आपली बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला टीडीआर देऊ, पण हर्सुल गावामधील कोणी एकही व्यक्ती गावठाणमधील तयार नाही की आम्ही टीडीआर घेणार नाही। याच्यामध्ये असे कित्येक गरीब लोकांचे घरं गेलेले की आज ज्यांच्या घरामध्ये खायला दाणे सुद्धा नाही आहेत। कोणी भांडे घासायला जातं, कोणी शेतात कामाला जातो, कोणाची कंडिशन काय ते कोणाची कंडिशन काय आहे। जसं दादाने इशारा केला आत्मदानाचा, मी 2 वेळा दिलेला आहे। हर्सुल गावी दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जे स्मारक आहे, स्मारक तर चाललं, पण विद्यापीठ नामांतर आपला स्तंभ आहे, विद्यापीठ नामाचा स्तंभ, हा स्तंभ म्हणजे जोक नाही। या स्तंभासाठी कित्येक जीव गेलेले आहेत आणि या सागर गायकवाडचा जीव गेला तरी मी कमी नाही। आणि दुसरा माझा मुद्दा हा आहे की त्याच्यामध्ये माझा 5 किमान 10 फूट बुद्धविहार चाललं, अशोक स्तंभ म्हणतो सॉरी, आपला स्तंभ चालला, विद्यापीठ नामाचा स्तंभ, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा चालला। आमची मागणी एक तर गावामध्ये आम्हाला चौकामध्ये तुम्ही पुतळा बसून देण्यात यावा। तुम्ही 7 दिवसाचा टाइम द्याला, तुम्ही 3 दिवसामध्ये मला काम चालू करून द्या, 4थ्या दिवशी मी पुतळा इकडे बसून घेतो। माझी दुसरी काही म्हणणं नाही। प्लस आपल्या 3 मस्जिद चालल्यात, मस्जिद आजच्या नाही, तसं अनिल दादा पटेलने सांगितलं, हजारो साल पुराणी मस्जिद आहे। दुसरी मस्जिद अलीकडे आहे, डाव्या बाजूने एक, या बाजूने एक, आणि एक इथं मस्जिद आहे समोर। 3 मस्जिद चालल्यात, 3 मस्जिद जाणार जोक नसतो। कब्रस्तानची जागाही चालली आहे, तुम्ही त्या मोबदल्यामध्ये तुम्ही कब्रस्तानला जागा द्या ना, का देऊ शकत नाही? महानगरपालिकाकडे जागा आहे, सर्व वस्तू अवेलेबल आहे, पण आमची एक इच्छा आहे की आमच्या गावामधील जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे ते 1966 मध्ये बसलेलं आहे, 8 मे रोजी। ते स्मारक हटवायचं म्हणजे गावामधले आमची रौनक चालली जाईल पूर्ण। आम्हाला तुम्ही काम चालू करून देण्यात यावे, मस्जिद असो, मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो। माझं नाव सागर भाऊसाहेब गायकवाड। जो कागज पत्तर है, अगर केस होती है होने के बाद में बोलते मैं सबूत लेके जाओ तो कोर्ट में जाओ। कोर्ट में जाने के बाद में कोर्ट क्या मानती है? कागज देखती है। ये कागज तो हर्सुल वालों ने घर पे बनाए नहीं। हर्सुल वाले पूरे नल पट्टी भरते, टैक्स भरते, हर चीज भरते, प्यार कार्ड है। अभी अतिक्रमण बता रहे अपने कमिश्नर साहब महानगर पालिका के, ये अतिक्रमण कहाँ से है? पहले वैंसी वालों ने हमको पैसे दिए तो वो टाइम में अतिक्रमण 5 फीट 10 फीट था, उन्होंने निकाल लिए, पैसे दिए।
आप बोलते बोले अतिक्रमण है, अतिक्रमण है कहाँ से? ये कागज पत्थर है, तो ये हमने घर में तो नहीं बनाए। अगर इसका अगर मुआवजा नहीं मिलता है तो रोड पे पब्लिक आ जाएंगी, रोड पे मर्डर हो जाएंगे, मर जाएंगे, आत्मादान हो जाएगा, इसका जिम्मेदार शासन रहेंगे। नहीं, आपने मीटिंग में भी आत्मदान मैं बोल दिया ना, मैं मेरे बच्चों लेके मैं रोड पे आ जाऊंगा, मैं बच्चे लेकर रोड पे आ जाऊंगा और मैं आत्मादान कर दूंगा। जब तक पैसे देंगे नहीं, समझे क्या? जब तक पैसे देंगे नहीं, जब तक हर्षल टूटेगा नहीं। तुम पैसे दो, कल तोड़ लो, हमको कोई गरज नहीं है। हम किधर भी छोटा मोटा घर लेके हमारी जिंदगी बसाएंगे ना। अब मैं बच्चों की शादी करूंगा क्या करूंगा? मुझे पहले भी हमारा जरा थोड़ा डिस्प्यूट है, पहले गवर्नमेंट में पैसे अटके हुए, अब ये 1200 है। इसमें क्या करना हमने? 2013चा जो लँड ॲक्विजिशन ऍक्ट आहे त्या ऍक्ट प्रमाणे सदरील जागा ही पूर्ण संपादित करण्यात यावी। त्यामध्ये जो मोबदल्याचा जो रेशो दिलेला आहे तो रेशो प्रत्येक महसूलधारकांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते हे करायला पाहिजे। विदाउट एक्सरसाइजिंग द ड्यू कोर्स ऑफ लॉ, कमिश्नर जाकर वहाँ पे पूरा सबको डिमोलिश कर रहा है। ये गुंडागर्दी की ये है पूरा तुम्हारा इसमें सर ड्यू कोर्स। कोर्ट ने क्या बोला? आफ्टर ऑब्जर्विंग द ड्यू कोर्स ऑफ लॉ देन यू अक्वायर दैट लैंड। बिफोर दैट तुम जाके अंगठे बहादुर लोग है, कुछ भी कर रहे अपना बेच दे रहे अपना इसमें से। ऐसा ना को ना, तुम्हारे पास है ना, मोनार्की है, सब कुछ है। डेवलपमेंट प्लान कहाँ इम्प्लीमेंट होता? आउट ऑफ सिटी एरिया, गाँवठान एरिया। उसके बाद में तुम लो ना, तुम जमीन लो ना। समृद्धि कैसे लिए? समृद्धि में फोर टाइम्स उसका प्राइस दिए, उसी तरीके से यहाँ भी 4 टाइम्स दो ना जो मार्केट वैल्यू है उसका। फिर लोग अपने अपने हाथ से करेंगे, उन्होंने कहीं जाके छोटा मकान बनेंगे, दुकान बनेंगे, कुछ भी करेंगे। रिहेबिलिटेशन ऑफ दिस पीपल कौन करेगा? तुम कोई भी इफेक्ट, तालाब की जमीन लिए, वहाँ पे रिहेबिलिटेशन होता ना, गांव के गांव रिहेबिलिटेट किया जाता गवर्नमेंट की तरफ से। यहाँ क्या है फिर? ये गवर्नमेंट अथॉरिटी के ही वन ऑफ द अथॉरिटी ऑफ द गवर्नमेंट, और उसके बाद में फिर उन्हें करना चाहिए। आपका नाम सर? मेरा नाम लेके क्या करेंगे? मैं सामान्य संभाजीनगर परिसर में कंडीशन कर रहा है। पीआई मैडम ने यहाँ मीटिंग बुलाए, सब गांव के लोग उपस्थित है। सबसे पहले मैं हमारे जो एरिया के जो एससीपी साहब है, पाटिल साहब, पुलिस स्टेशन के निरीक्षक मैडम, महानगर पालिका के गिरी साहब, जमशेद साहब, सुरगढ़ साहब, हरसूल पुलिस स्टेशन के पीएसआई केदार साहब, ये सभी मौजूद है। सबसे पहले मैं मेरे हरसूल गांव की कमेटी की ओर से, मस्जिद कमेटी की ओर से और सभी गांववासियों की ओर से इनका मैं शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने गांव को बोलने का मौका दे रहे, आज सुनने का मौका दे रहे। आज ये भी बोलेंगे, अपना सुनेंगे, अपन बोलेंगे। सर मैं 2 या 3 मिनट में मेरी बात खत्म करूंगा। आपने मुझे जो बोला है इस आदेश का पालन होगा। सर मैं आपको बताना चाहता हूँ कि हरसूल जो परिसर है, ये 91-92 में महानगर पालिका में ये परिसर आया हुआ है। पहले हम 91-92 85 में इसकी फुर्सत होती सर, पूरी कंप्लेंट हम संभाजीनगर में नहीं थे सर। पहले हमारा गांव अलग था, पंचायत में था। आज जो है सुप्रीम कोर्ट का निर्णय है अतिक्रमण हटाओ, ये मुहिम चलिए। हम अतिक्रमण में नहीं कर, मैं आपको बोलना चाह रहा हूँ, कारपोरेशन के अधिकारी से मैं बोलना चाह रहा हूँ कि हमारा जो गांव है हमको परमिशन लागू होता नहीं। महानगर पालिका का जो परमिशन मांग रहे हमारे कमिश्नर साहब, हमको लागू होता नहीं सर। हमारे पास पंचायत की परमिशन है। जब हमारा कारपोरेशन में गांव नहीं था तो हम कारपोरेशन का परमिशन कैसा बताएंगे? हाँ, अगर जब कारपोरेशन 85 में आ गया और इसका नया घर है, इसको तुम कारपोरेशन का परमिशन मांग सकते। हमारे गांव घर 300 साल पुराने, 400 साल पुराने हैं। जब हमारा 2 साल पहले 23 में रोड रुंदीकरण में हमारे 100 से ज्यादा मकान गए, बेंसी ने हमारे मकान लिए। मकान के अंदर मेरा 2000 स्क्वायर फीट मकान था, या हमारे कोई भाई का 3000 था, कोई भाई का 500 स्क्वायर फीट था। ये मकान आधे रोड में गए, इसका मुबदला हमको मिला है सर, पैसा मिला है, हमारा विरोध नहीं। हमने खुशी गांव वासियों ने कलेक्टर साहब के जगह एंट्री की, हमको मुबदला दिया। लेकिन सर
जब घर मेरा है तो मैं व्यक्ति बता रहा हूं, मेरा अगर इसमें 1000 फीट गया तो मेरा 1000 बच गया, तो मैं तो इसको रिपेयर करूंगा। इसके लिए परमिशन की क्या जरूरत है? मेरे पास ऑलरेडी पुरानी परमिशन है। ऐसे घर हमने जो हमको पैसा मिला था कि हमने इसमें लगाया, अब जो मूवी में ये कॉर्पोरेशन 50-50 देनी, तो गांव वालों का इसको विरोध नहीं है सर। गांव वाले आपको बताएंगे, मैं गांव का विषय खत्म कर रहा हूँ, इसके बारे में गांव में आपको बताएंगे, वो देख रहा है। आप मस्जिद कमेटी का मैं अध्यक्ष हूँ सर, कब्रस्तान कमेटी का भी मैं मेंबर हूँ, दूसरा हमारे 2 अध्यक्ष हैं, 2 मस्जिद मेरे अंडर में है, मैं काम करता हूँ। मेरे अंडर मतलब ये सरकार की जगह है, लेकिन मुझे ट्रस्टी हूँ। तो मस्जिद का जब हमारा जगह गई सर 50%, तो जब हमारी मस्जिद नहीं गई, इसमें हमारी जगह गई, हमको 96 लाख रुपए की मिल चुके, हमको इसका मुआवजा मिला, हमारा विरोध नहीं है। मंदिर का मसला है तो हमारे मंदिर के भाई बोलने वाले हैं, अभी चर्चा हो गई। दूसरे मैं और बाबा साहब का मसला है, ये भी बोलने वाले हैं। मैं मस्जिद की कब्रस्तान की आपको बात करूंगा, 1 मिनट की बात करूंगा सर। संभाजी नगर के अंदर जितनी भी मस्जिद रोड कुमारी में जा रही है, आपको सपोर्ट हर जगह मिलेगा, हरसुल वासियों का 100% समर्थन आपको मिलेगा। मैं आपको आश्वासन दे रहा हूँ, 100% मिलेगा। मैडम ने आदेश किया, आपको बोला श्री विनोद भाई, हमारा हाईकोर्ट का निर्णय आया, आप होंगे निकालो। मैडम से पूछो, सबसे पहले हमने होंगे निकाले। हमको कोर्ट का आदर्श है, हम कोर्ट का मानेंगे, आपका हुक्म भी हम मानेंगे। लेकिन सर जैसा पीआई मैडम ने हमको सपोर्ट किया आज तक अच्छे काम में, हर काम के ऊपर, तो हमारा भी आप यहाँ पे आए थे, आप भी हमको सपोर्ट कीजिए। अगर हमारा इसमें कुछ होगा तो आप बताइए, हमको मार्क हम करने को तैयार है। मस्जिद की जगह है, कैसे करना है, जो कॉर्पोरेशन के 3 अधिकारी आए, इन्होंने आना, सर्वे करना, गाँव वालों से हम बात करेंगे, हमारी कमेटी से तो हम पूरी कोशिश करेंगे। मस्जिद को हटाना है, बहुत लोग बोले सर नहीं हटा, हम आपको बोल रहे, हम अगर अच्छा काम विकास हो रहा है और लोगों की जाने बच सकती है बड़ी करने में, हम आपके साथ। कब्रस्तान का भी हमारा वही विषय है, कब्रस्तान भी हम बिल्कुल हटाएंगे सर, लेकिन इसकी हमसे चर्चा होना चाहिए। अभी मुझे साहब ने बोले बिल्कुल हम आएंगे, सर्वे करेंगे। हमारे पास इधर की जो मस्जिद है, अपने जाते होगा अभी जाएंगे आपको राइट में, ये सर 1000 साल पुरानी मस्जिद था। ये मैं नहीं बोल रहा हूँ, आप जाके देखिए, ऐतिहासिक मस्जिद है, ऐतिहासिक दरगाह है। अब इसको कैसा हटाना है, चर्चा के बगैर हटेंगे नहीं। बिल्कुल हम सहकार्य करेंगे, पूरा जितना होगा मेरे तरफ से मैं करने को तैयार हूँ। फिर से मैं एक बार बोल रहा हूँ कि हमारे जो हरसुल परिषद के पीआई मैडम है, इन्होंने हमें अभी तक गांव में शांतता रखना है, ये लोगों की जिम्मेदारी है। और पुलिस को लोगों से अपेक्षा होती है, और पुलिस भी शांतता कैसे रखना है, कि पुलिस से भी लोगों को अपेक्षा होती है। दोनों अगर मिलकर काम करते तो 100% हमारे गांव में शांतता रहेगी सर। मैं 1 मिनट में गांव का बोल रहा हूँ सर, हमारे गांव में हिंदू, मुस्लिम, दलित सब रहते हैं। व्यक्तिगत झगड़ा होगा, मेरे भी झगड़ा होगा, किसी से व्यक्तिगत झगड़ा था, प्लाट का हो, जमीन का हो, कहीं का भी हो, लेकिन जब गांव का मसला आता है, हम सब एक जगह आते हैं। चाहे बाबरी मस्जिद का जो मसला हुआ पहले, जब कोई भी मसला हो, हमारे गांव में सर पांडुता में आपको खास तौर से बोल रहा हूँ, हमारे गांव के अंदर आज तक दंगल नहीं हुआ। आप रिकॉर्ड दिखा दो, बिल्कुल प्रोटेक्शन था आपको पहले, बेगमपुरा था, मैडम है, तीनों प्रोटेक्शन हमारे गांव का रिकॉर्ड निकालो। झगड़े होंगे व्यक्ति, लेकिन जब गांव की बात आती है, समाज की बात आती है, हम पूरे साथ खड़े हैं। इतना बोल के सर आप आए, हमारी आपसे वही अपेक्षा है जो कमिश्नर साहब हाँ बनेगा। इनको आप बात करो, इनको बोलो, हम गांव वाले पूरे बिल्कुल हम समझ हैं, आप जैसा हमको आदेश देंगे, सिर्फ विश्वास में लेकर काम कीजिए। इतना कह के मैं फिर से हमारे जीवित साहब पाटिल साहब का, मनपा अधिकारी का, हरसुल के प्रिया मैडम का, अपने केदारे साहब का मेरे दिल के गहराई से मैं शुक्रिया करता हूँ कि इनको जो मैडम को हमने जो बोला था कि मैडम गाँव से चर्चा होना चाहिए, लोगों को बात करने का मौका होना चाहिए, इन्होंने दिया। मैं शुक्रिया अदा करता हूँ और मेरे 2 वर्ष खत्म हो। साहेब, हे गाव कमीत कमी 700-800 वर्षापासून, त्यावेळेस राजा विक्रमादित्य लढायला आला होता, त्यावेळेस असं एक कर्णपुरा देवीची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे इतकं पुरातन गाव आहे. आणि मला सांगा साहेब, आता इथं परमिशन वगैरे हे जे लोक आहेत, आता हे नंतर झालं ना महानगरपालिका, आमचे पुरातन घर आहे. आणि
आता आम्ही हे शून्यातून विश्व निर्माण केलेले, आमचं आता जर हे गेलं आम्ही कुठं राहायचं? आता सणासुदीचे दिवस आले, मुलं मला शाळेत जातात आणि आता माझं जेवढं होतं तेवढं पूर्ण चालतं आणि आता आम्ही कसं करायचं? आम्हाला जर मोबाईल दिला नाही तर आम्ही आता पुढं स्थलांतर करायचं, कारण की आम्ही भरणाऱ्याला सुद्धा झालं नाही. सगळ्या लोकांना परिस्थिती माहिती आहे की आम्ही शाळा विकून ते घर बनवू आणि आज आमचं ते हातातून चाललं म्हणलं. जमशेद साहेबांनी पाठीमागं 2023 झाली त्यावेळेस आम्ही 10 गेलो होतो, तर त्यावेळेस आम्हाला त्याचा मोबाईलला पण मिळाला. पण आता जर असं जर अन्याय होत असेल तर काय सांगा की काहीच नाही, आम्ही तोडल्यावर पैसे देऊ. आता तोडल्यावर माझी विनंती नाही साहेब की तुम्हाला ज्यावेळेस तोडायचं ना, ते ज्यावेळेस तुम्हाला रोड बनवायचा ना त्यावेळेस तोडा. आम्हाला फक्त 8 दिवसाची मुलं द्या, आम्ही आमचं करून घेऊ. पण तुम्ही रोड होईपर्यंत कशाला राहता होता? तुम्ही रोड झाल्यानंतर पैसे करणार आहे ना आम्हाला. साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही रोड ताब्यात घेऊ आणि मग तुम्हाला पैसे देऊ. आम्ही फक्त आता पाडून ठेवू. मग पाडून ठेवलं काय अर्थ साहेब त्याला? मग आम्हाला तुम्ही घर करायचं का? तुम्ही आम्हाला आदेश करा, आमच्याकडून असं बॉन्डवर लिहून घ्या की बाबा आम्हाला 8 दिवसात रोडचं काम चालू करायचं आहे, तुम्ही त्याला हाटा बाजू आम्ही नाही पाडलं तर आम्हाला तुम्ही अडका. तर तुम्ही असं हे एकदमच हे काही मोबाईलला नाही, काही नाही. मोबाईलला ते स्वतः आम्ही पुनर्वसन करूच शकत नाही. आमचा खूप कळकळीची विनंती, कारण की आमच्याकडे ना पैसा आहे ना काही. आता इथून या घरातून निघायचं पुढे जाऊन राहायचं. आता भाड्याला पैसे नाही, मुलांचं शिक्षण चालू आहे. मुलं आता माझा मुलगा इंजिनियर करू लागला शेवटच्या वर्षामध्ये, कुठून भरायची त्याची फीस? माझं सगळंच केल्यानंतर मला भाड्याला पण राहिला जागा नाही. तर माझी एवढीच विनंती आहे साहेब की जर हे महानगरपालिकामध्ये जर गाव येत असं वार्ड क्रमांक 1 मध्ये तर दिल्ली गेट तर टी पॉईंट पर्यंत तुमचा 35 मीटरचा रस्ता असतो, मग हा कंटिन्यू 1 नंबर वार्ड मध्ये तेवढा जाऊ घ्या किलोमीटरांची, म्हणजे तुमचं ते मस्जिद राहतं, मंदिर राहतं, पुतळा राहतो. तर एवढी माझी विनंती आहे साहेब की हे 30 मीटर तिथून जो आला दिल्ली गेट पासून रोड तो इथपर्यंत करावा, म्हणजे कोणाचंच नुकसान होणार नाही आणि आम्हालाही दिलासा मिळेल. धन्यवाद. आता कोणाचा 100 फूट जागा असेल, 200 फूट जागा असेल तर तुम्हाला त्यांना TDR किती देणार आहे? जागा संबंधित होणार आहे ते प्रस्तावना दाखल करा. नियमानुसार जे काय तुम्हाला देय आहे ते तुम्हाला कळत नाही. त्यानुसार तुम्हाला ते देईल. स्वतः कमिशनर साहेबांनी सगळे गावकऱ्यांच्या वतीने आम्ही मीटिंग घेतली होती आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आम्हाला सगळ्यात त्यांनी शब्द दिलेला आहे, पत्रकार बंधू इथं बसलेले आहे आणि साहेबांना सांगितलं हसून कारण आम्ही पैसे देऊ. आता तुम्ही सांगताय प्रशासनाच्या वतीने की आम्ही TDR देऊ. मला एक प्रश्न आहे पाटील साहेब, 200 TDR जर 200 फूट जागा असेल माझी, 200 फूट 100 फूट TDR कोणी घेणार नाही, कोणीच बिल्डर घे, तुम्ही स्वतः बिल्डर आहे. या 100 फूट आणि 200 फूट TDR करणार काय आम्ही? आमच्या हसूर गावावर 500 फूट TDR कोणी घेते? TDR बिल्डर कधी घेतो माहिती का? 2000 पुढे 2000 स्क्वेअर फूटचं पुढे जर TDR असलं तरच बिल्डर घेतो. 100, 500 आणि 200 एवढ्या स्क्वेअर फुटला TDR कोणी घेत नाही, याला कोणी विचारच पण नाही आणि TDR ला व्हॅल्यू नाही. त्याकरता आमच्या हसूर गावकऱ्यांची मागणी आहे, आम्हाला हसूर गावकऱ्यांना पैशातच मोबाईल मिळायला पाहिजे साहेब. आता नरेंद्र बाप्पा अवताडे, अब्दुल बाप्पा अवताडे यांना TDR देऊन तुम्ही काय करणार आहे? हे कुठं राहतील? हे TDR मध्ये जिंकणार आहे का? तुम्ही उद्या TDR करणार आहे? आम्हाला करणार कुठं साहेब? हे TDR ला करणार याला काही अर्थ नाही साहेब. तुम्ही कमिशनर साहेबांना आमच्या गावकऱ्याच्या वतीने सांगा, हसूर गावकऱ्यांना TDR लागत नाही. तुम्ही पैसे आणि पैशाच्या स्वरूपात तुम्ही सगळ्यांना आर्थिक पैसे म्हणून तुम्ही द्या. TDR आम्ही कोणी घ्यायला तयार नाही साहेब. तुम्ही साहेबांना ते पण सांगा 200 आणि 300, 500, 1000 पर्यंत TDR ज्यांचे साहेब 1000 पर्यंत TDR कोणी बिल्डर घेतले. TDR घेतो माणूस तर कमीत कमी 2000 पुढे व्यासपीठावर उपस्थित मानपाचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सूल पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सूल मधील सर्व नागरिक, महिला, बंधू आणि भगिनी, आजची जी मीटिंग होती ती यासाठीच होती की इथे डील करायला कोणी आलेलं नाही की हे तुम्ही घ्या ते आम्हाला द्या. इथे जे आलेले आहे चर्चा आणि त्यामधून येणारे उत्पन्न होणारे जे काय अडचणी आहेत किंवा जे काय तुमचे जे काय शंका असतील त्या आणि आमचं जे काय आहे किंवा प्रशासनाचा जो काय व्ह्यू आहे त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही आजची जी बैठक होती ती आयोजित केली होती. यापूर्वी तुमच्या गावातल्या मला वाटतं काल परवा माननीय CP साहेब
आणि मनपाचे आयुक्त साहेबांची प्रतिनिधी यांची कमिशनर कार्यालयामध्ये, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर असा निष्कर्ष निघाला की एकदा सर्व गावकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांचं काय मत आहे, त्यांचा काय विचार आहे आणि हे जे मोहीम आहे या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा ते काय अडचणी आहेत याची जाणीव करून घ्यावी. आणि त्या पद्धतीने आज तुमच्या सोबत ही बैठक आयोजित केली, यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्यानंतर कब्रस्तान असेल, गावकऱ्यांचे जे काही घरं आहेत त्या घरांमधून ज्यांचं काही नुकसान होणार असेल, कमर्शियल प्रॉपर्टीज असतील, तर याबाबतचे आता तुमचे जे काही मतं आलेले आहेत ते आम्हाला समजलेत. मनपाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांचे अधिकाऱ्यांनी ते मुद्दे लिहून घेतलेत आणि आमच्या मार्फती पण या गोष्टी आम्ही वरिष्ठांना ब्रीफ करू. फक्त याच्यामधून मला हे सांगायचं एवढंच आहे की मनपाच्या जे प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, अतिक्रमण असेल किंवा ज्या मालमत्ता जाणार आहेत त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की त्याच्याबद्दल काय मोबदला देण्यात यावा, काय न देण्यात यावा, या गोष्टीचा निर्णय मान्य मनपा आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत ते घेतील. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे मला वाटतं काल पण तुमच्यापैकी उच्च न्यायालयामध्ये 16 काहीतरी जणांच्या याचिका दाखल होत्या, त्याचा निर्णय लागलेला आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याची अवगत असेल काय निर्णय लागलेला आहे तो, त्या पद्धतीने ते कायदेशीर कारवाई पुढे भविष्यामध्ये करतील. त्यापूर्वी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण व्हावं यासाठी मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून याच्यावर मार्ग काय निघतो ते बघू आणि त्याच्यातून पुढची कारवाई ही ठरवण्यात येईल. त्याचबरोबर जी दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कुणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेलं आहे. त्यामध्ये कोणी आडवं येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही. पण हे कधी ज्यावेळेला या गोष्टींचा सोल्युशन निघेल त्याच्यानंतर म्हणतोय. परंतु आमची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाची ती मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून भूमिका असणार आहे. ते ज्या दिवशी आम्हाला निर्णय देतील की आज रोजी आमचा अशा पद्धतीने सर्व गोष्टींचं सोल्युशन निघालंय त्या दिवशी आम्ही त्याच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही शंका होत्या त्या आम्ही ऐकल्यात. याबद्दल मनपाचे अधिकारी हे देखील त्यांच्या वरिष्ठांना त्याबाबत कळवतील आणि मी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय सीपी साहेबांना याबद्दल ती माहिती कळवेल. तर याच्यातून काय सोल्युशन निघेल पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला ते कळेल. 6 आणि 7 तारीख ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती या मोहिमेसाठीची, हर्सुल गावासाठी. तर त्या मोहिमेच्या अगोदर हा निर्णय निघेल अशी मी अपेक्षा ठेवतो. मनपाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडस सखोल अभ्यास करून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असंही मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित या हर्सुल पोलीस स्टेशनच्या पी.आय. नुसार मॅडम, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, गावकरी मंडळी, पत्रकार बंधू, आपण या रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भाने या ठिकाणी विविध समस्या मांडल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळ, मालमत्ता याविषयी आपण या सर्वांनी चर्चा केली, आपल्या कुठल्या ठिकाणी मांडलेल्या. मी प्रशासनाच्या वतीने असं सांगू इच्छितो की धार्मिक स्थळाबाबत माननीय प्रशासन निर्णय घेणार आहे, प्रशासन निर्णय घेईल. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना ते कळण्यात येईल काय निर्णय घेतोय म्हणून. तसंच या रस्त्यामध्ये जवळपास 150 मालमत्ता बाधित होत आहेत, ज्यामध्ये व्यावसायिक आहे, निवासी आहेत. तर या बाधित मालमत्ता धारकांना मी असं सांगू इच्छितो की आपणा प्रशासनाची भूमिका ही टीडीआर देण्याची आहे. तर आपण रितसरपणे महानगरपालिकेकडे आपली जी काही जागा जात असेल त्या अनुषंगानं प्रस्ताव दाखल करावेत. त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर 8 दिवसात टीडीआर देण्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्यास देण्यात येईल असं मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि सर्वांना टीडीआर देण्याची प्रशासनाची भूमिका आहे असं मी आपल्या सर्वांना सांगतो.